तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती प्रकार या नागपूर जिल्ह्यामध्ये झाले आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व्यापम जो घोटाळा झाला होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा अतिशय मोठा आहे। याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे। पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। नियुक्ती त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्यात। एका शिक्षकाकडनं असं कळतं की 30-40 लाख रुपये या बोगस भरतीचे घेतलेत। त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरियर सुद्धा 20-25 लाख रुपये या सर्वांनी वाटून घेतलेत। अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे 60 ते 70 लाखाचा हा घोटाळा आहे आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे 1058 शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र, अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे। अनेक शिक्षकांना हे माहीत नाही की माझी शाळा कोणती आहे। त्याला शाळासुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे, ती शाळा कोणती आहे तेही शिक्षकाला माहीत नाही। अनेक मय्यत मुख्याध्यापकाच्या मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमातून त्याच्या खोट्या सह्या करून बोगस नियुक्त्या करण्यात आल्या आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याच्यामध्ये हात दिसतोय। मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्युटी डायरेक्टर आणि 6 कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली। पण इतक्या पुरतं राहून हे थांबणार नाही, हे फार मोठं प्रकरण आहे। हजारो कोटीचा या बोगस शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे। त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील। शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी काम केलं तो IAS अधिकारी, सायबर क्राईमचा एखादा वरिष्ठ IPS अधिकारी, अशा 3-4 लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे। त्याच्याशिवाय हा किती मोठा घोटाळा आहे पुढे येणार नाही आणि ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आता फक्त 6-7 लोकांना अटक करून चालणार नाही, पण हा फार मोठा घोटाळा मी सांगितलं व्यापमपेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे आणि याची व्याप्ती फक्त जरी नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहेत। त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली लावावी अशी सुद्धा मागणी त्या निमित्तानं मी करतो। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता। असं आहे की हा घोटाळा जो आहे आता उघडकीस आला तो कोण होतं काय नाही, कोण शिक्षण अधिकारी होता त्याचा प्रश्न नाही। जो कोणी शिक्षण अधिकारी असेल हा घोटाळा झाला आता हा उघडकीस आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये एक जी केस झाली तिथून हा घोटाळा उघडकीस आला आणि असं कळतं की जवळजवळ 1058
जे शिक्षक भरती झालेत, बोगस शिक्षक भरती झालेत, त्याच्यापैकी 540 शिक्षक अस्तित्वातच नाही. त्याच्यामुळे जो कोणी शिक्षणाधिकारी असेल, ज्यांनी अशा पद्धतीनं बोगस कागदपत्र जमा करून अशा बोगस शिक्षकांची भरती केली, अशा सर्व जे आहेत संस्थाचालक मधले सुद्धा अनेक त्याच्यामध्ये दलाल आहेत. ज्यांची बोगस भरती झाली ते सुद्धा नाव सांगतील की कोणाच्या माध्यमातून मी पैसे दिले. आणि याची जोपर्यंत निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण प्रकरण पुढे येणार नाही. फक्त 5-6 लोकांची, डेप्युटी डायरेक्टर कोणी होते त्यांची अटक झाली, काही 6-7 अधिकाऱ्यांची अटक झाली अजून शिक्षण खात्याच्या. पण तिथपर्यंतच हे प्रकरण थांबणार नाही. याच्यापुढे सुद्धा अनेक संस्थाचालक, अनेक अधिकारी आणि अनेक दलाल ज्यांनी अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यासाठी पैसे घेतलेत, अशा सर्वांचे नावं त्या निमित्तानं पुढे येतील. अनेक सत्ताधारी आमदारांनी देखील या सगळ्या प्रकरणात SIT लावावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. सरकार त्याची दखल घेत नाहीये. तुम्हाला वाटतं न्यायालयात या सगळ्या बाबतीत जवळ असं आहे, आम्ही मागणी करतोय आणि सरकारने इतकं मोठं गंभीर प्रकरण असताना, इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी. सातत्याने अनेक शिक्षक आमदारांनी त्याची मागणी केली आहे. पण सरकार याच्यामध्ये का दुर्लक्ष करते आहे हे अजून कळलेलं नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाला आमची विनंती आहे. मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूरचे आहेत आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावावी अशी त्यांना विनंती आहे. या शिक्षण भरती घोटाळ्यामध्ये आणि बोगस शाळा ID घोटाळ्यामध्ये काही शिक्षण संस्था अशा सुद्धा आहेत जे तुमच्या जुन्या सहकार्यांच्या आहेत, अशी त्याची नावं येत आहेत. त्याची तुम्हाला माहिती आहे का? असं आहे, त्यामध्ये जो कोणी असेल, मी पहिले सांगितलं की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, जो कोणी या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये ज्याचा हात आहे, त्या सर्वांवर कारवाई व्हावी. सर, काही अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, त्यांना तो अर्ज नामंजूर करण्यात आला आणि काही लोकांचा मंजूर झालेला आहे. तर या सगळ्या लोकांची अजूनही चौकशी झाली नाही, पोलीस तपास झालेला नाही. कसं आहे की काही अधिकाऱ्यांनी अटक होऊ नये म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली होती. काही अधिकाऱ्यांना कोर्टाने त्याला परवानगी दिली. पण तरी पण एकदा हे प्रकरण जेव्हा चालू होईल तेव्हा कोर्टाच्या सुद्धा लक्षात येईल की या प्रकरणी अटक करण्याचा कोणी बाधा आणू नये अशा पद्धतीचा निर्णय नक्कीच कोर्ट घेईल. पण जोपर्यंत सत्यता समोर येणार नाही, याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर येणार नाही आणि हे चौकशी झाल्याशिवाय समोर येणार नाही. महाराष्ट्र से मुख्य न्यायाधीश बने हैं, इसके पहले जुडिशरी के ऊपर वाइस प्रेसिडेंट सभी ने बहुत उनके राइट्स के ऊपर वो किया है, क्रिटिसाइज किया. तो आपका क्या एक्सपेक्टेशन है मुख्य न्यायाधीश आज शायद मुख्य न्यायाधीश आज गवई साहब आज शपथ ले रहे हैं. बड़ी खुशी की बात है. आपको सभी को पता है कि अमरावती, नागपुर में भी उन्होंने काफ़ी साल वकालत की और बड़ी खुशी की बात है अपने विदर्भ का एक आदमी आज सड़क न्यायाधीश बनने जा रहा है. बड़ी खुशी की बात है. सर, दोनों एनसीपी की मर्जर की बातें सुनने में आ रही है. क्या लग रहा है, कहां तक बात पहुंची है? क्या अजीत पवार जी के साथ आप लोगों का फिर से मर्जर हो रहा है? अजीत पवार जी की वापसी है, आप लोगों की वापसी हो रही है, कहां तक चर्चा पहुंची है? ये जो चर्चा जो चालू है आपके जरिए से ही मैं सुन रहा हूँ. आप ही इसकी मालूमात देते हैं, लेकिन ऐसी कहाँ पे मीटिंग हुई नहीं, ये मेरी जानकारी है. मराठीतच हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात काही कुठेही सूत्रम शक्यता आहे का? पडद्यामागून पडद्यासमोरून काही चर्चा सुरू आहेत का? काय माहिती आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमामध्ये चालू आहे आणि माध्यमातून आम्हाला या गोष्टी कळतात. माझ्या माहितीनुसार कुठेही अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही. काल अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये असं सांगितलं, असं सूत्रांकडून माहिती समोर
जातील म्हणून त्या शरद पवार म्हणजे तुमच्याच पक्षाकडून हे असं सगळं बातमी सोडली जात आहे की दोन्ही पक्ष एकत्रित येणार म्हणजे जाणारे लोक थांबतील. म्हणून मी सांगतोय की सध्या अशी कुठेही चर्चा नाही. आपल्याच माध्यमातून ही चर्चा आमच्या कानापर्यंत येत आहे. सर, महानगर पालिका बीएमसी और मुंबई महानगर पालिका का चुनाव होने जा रहा है, तो आप महाविकास आघाड़ी के साथ किस तरीके का गठबंधन होगा, कितनी सीटों की शेयरिंग की बात आप लोग करेंगे? ऐसा है कि अभी करीबन 3.5-4 साल के बाद महानगर पालिका, नगर पालिका, पंचायत समिति, जिला परिषद के चुनाव लग रहे हैं और लगेंगे, ऐसी उम्मीद है. सभी का कहना है कि जल्द से जल्द ये चुनाव होना चाहिए. 3.5-4 साल से महानगर पालिका में चुने हुए पदाधिकारी की सत्ता नहीं है, नगर पालिका नहीं, जिला परिषद नहीं है. और जब भी ये चुनाव लगेंगे तब हम हमारे जो मित्र पक्ष है, महाविकास आघाड़ी की जो मित्र पक्ष है, कांग्रेस, शिवसेना, उनसे हम बातचीत करेंगे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. काय संकेत मानायचे या निवडीचे? असं आहे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम काही राजकारणाला धरून नसतं. राजकारणाला बाजूला ठेवून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक काम त्या निमित्तानं केलं जातं. त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकीय काही हेतू कोणाचा काही आहे की धर्मराव बाबाला आत्रामला त्या निमित्तानं त्या गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष केलं, याच्यामध्ये काही राजकारण नाही. सामाजिक काम त्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यासाठी त्यांच्यावर ती जबाबदारी देण्यात आली आहे. सर, तुमचं काय होतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित व्हायला पाहिजे का? तुम्ही ज्येष्ठ नेते आहे, दोन्ही जर राष्ट्रवादी एकत्रित आलात तर त्यात फायदा असेल का? तुमच्या मनात काय आहे? असं आहे, अनिल देशमुखांच्या मनात राहून काही सगळ्या गोष्टी घडतात असं नाही आहे. आम्ही सर्व माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी एकत्र बसतो, चर्चा करतो आणि निर्णय घेतो. तुमच्या मनाप्रमाणे घडत असं नाही, पण तुमच्या मनात काय? तुमच्या वाक्यामध्ये खंत दिसते म्हणून विचार. मनासारखं घडत नसलं तरी मनात काय? सर, महानगर पालिका से पहले आप लोग एक हो जाओगे? अभी देखेंगे ना, अभी चुनाव तो लगने दो, कब लगते वो भी देखना है. हम चाहते हैं कि 4 महीने में, बोला 4 महीने के अंदर चुनाव होना चाहिए, लेकिन बीच में फिर से बरसात आ रही है, फिर से और आगे जाते कि कुछ लोग कोर्ट में भी गए, ओबीसी का मुद्दा लेके कुछ लोग कोर्ट में गए, उसका भी नतीजा क्या आता है, उसके भी रिजल्ट क्या आते हैं, देखना पड़ेगा. तो इस दौरान दोनों एनसीपी मिलकर लड़ेंगे सर. 1995 पासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहात. एक मोठं नाव आहे, प्रगल्भ नाव आहे. आपण आपल्या मनात काय या विषयावरती, याबद्दल जनतेच्या मनात सुद्धा उत्सुकता असणं साहजिक आहे आणि मीडियाच्याही मनात उत्सुकता आहे. आपण जर स्पष्ट बोललं तर ते क्लॅरिटी होईल असं वाटतं. कारण संजय राऊत सारखे कितीतरी नवीन लोक जे आपल्या नंतर, बऱ्याच नंतर राजकारणात आले, ते उघडपणे बोलत आहेत. अशा वेळेत आपण बोललं पाहिजे अशी एक अपेक्षा. वरिष्ठ लोकांशी चर्चा करू आम्ही. काय तर चर्चा झाल्यानंतर मध्ये काही निष्पन्न येईल ते सांगता येईल तुम्हाला, पण तसं काही कुठेही चर्चा या बाबतीत आमच्या पक्षामध्ये नाही. तुमच्या मनात काय नेमकं तिथं सांगा. की म्हणजे की माझ्या मनासारखं होतं तसं नाही, काय मनात नेमकं? मन बोलल्याशिवाय ओळखू शकत नाही. सांगू, तुमच्या कानात सांगू. आज आमचा कान आहे सर, सांगू का आज? भोगतलं काय म्हणतं इंग्लिश, हिंदीमध्ये? हिंदी. नागपुर जिले में बहुत बड़े पैमाने पे बोगस शिक्षण घोटाला हुआ है. आपको मालूम है कि व्यापक घोटाला जो हुआ था मध्य प्रदेश में, उससे भी बड़ा घोटाला ये बोगस शिक्षक घोटाला है. इसमें बहुत बड़े पैमाने पे संस्था चालक, बहुत बड़े पैमाने पे शिक्षण खाते के अधिकारी, कुछ दलाल लोग एक एक शिक्षक को भर्ती करने के लिए 30 40 लाख रुपए दिए गए.
उसी प्रकार उनकी बैकडेट में उनका ज्वाइनिंग बताया गया, उसके अरियर्स वो भी करीबन 20-20, 25-25 लाख रुपए निकाले गए। ऐसा एक एक शिक्षक के जो भर्ती हुई उसमें करीबन 60 से 70 लाख का घोटाला हुआ एक एक शिक्षक के ऊपर, ऐसी जानकारी सब सामने आ रही है। अभी तक 1058 शिक्षक भर्ती यहाँ पे हुई है, उसमें ये करोड़ों का घोटाला नागपुर जिले में हुआ है। कुछ कुछ शिक्षक तो ऐसे उनको खुद को मालूम नहीं कि मेरी ये स्कूल में मेरी नौकरी वहाँ पे चल रही, मेरा पगार वहाँ पे निकल रहा है। कुछ कुछ शिक्षक जिनकी भर्ती हुई उनको अपने स्कूल उन्होंने कभी देखा नहीं। ऐसे भी काफ़ी बड़े पैमाने पे जानकारी सामने आ रही है। इसमें बीच में कुछ डिप्टी डायरेक्टर और कुछ शिक्षण खाते के अधिकारियों को भी अरेस्ट किया गया, लेकिन ये मामला यहां तक ही रुकने वाला नहीं। करोड़ों रुपए का भ्रष्टाचार, बोगस पेपर तैयार करके नागपुर जिले में किया गया है और इसकी जांच रिटायर्ड हाईकोर्ट जज के जरिए होना चाहिए। एक कमेटी रिटायर्ड हाईकोर्ट जज के नीचे में, उसमें एक शिक्षण खाते में जिसने काम किया वो IAS अधिकारी, साइबर क्राइम का एक IPS अधिकारी, शिक्षण खाते की जिनको जानकारी है वर्किंग की उसका एक अधिकारी, ऐसी कमेटी बनाई जाए और उसका नियंत्रण निवृत्त रिटायर्ड हाईकोर्ट जज के अध्यक्षता में कमेटी बैठा के इसकी इंक्वायरी जब होगी तभी ये पूरी असलियत इस शिक्षक घोटाले के सामने आएंगी। अरे शिक्षक घोटाला सिर्फ नागपुर जिले तक सीमित नहीं है। नागपुर जिले में तो इसकी जानकारी सामने आई है, कुछ अधिकारियों को अरेस्ट हुई है, लेकिन इसी प्रकार का शिक्षक घोटाला पूरे महाराष्ट्र में हर एक जिले में होने की जानकारी भी, कुछ मालूमात भी अभी धीरे धीरे सामने आ रही है। करके इसकी इंक्वायरी रिटायर्ड हाईकोर्ट जज के जरिए से होना चाहिए। देशाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्याचं नेतृत्व अजित पवारांनी करावं अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून केली जाते। काय म्हटलं? देशात राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटांनी सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे। सुप्रियाताई आहेच ना, कार्याध्यक्ष आहेतच, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्या, सांसद आहेत त्या, वरिष्ठ नेते आहेत त्या, प्रश्नच नाही। दोन्ही गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्ते बोलतात। असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलंय। थँक्यू। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।